आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा आणणारा प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया. लूक 6:27 पासून आपण वचन घेऊया. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. हालेलुया. एक शिक्षण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, आणि माणसाचं शिक्षण असं आहे मध्ये 10-17 माणसाच्या बाबतीत. मनुष्य काय करतो माहिती? कोणाची निंदा, कोणाचा द्वेष, कोणाची हेवा, हे कसं करावं, कोणाचं चांगलं चाललंय त्याच्या पाठीमागे कोणत्या तरी प्रकारे विषय उभा करून त्या कुटुंबाची आग पेटवायचं काम. हे जे पवित्र शास्त्र आपल्याला दिलेलं आहे, हे शास्त्र मनुष्याचं जीवन आनंदी, शांती आणि माणसाच्या कुटुंबाला परमेश्वराचं राज्य. इकडे ते आपल्या घराचं राज्य आपल्या स्वतःला कधी उपयोगी येत नाही, पण स्वर्गाचं राज्य ते आपल्या सगळ्यासाठी उपयोगी आहे. जे परमेश्वराने आपल्या हर एक व्यक्तीसाठी चांगली बुद्धी, चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान दिलं. त्यांनी आपली आत्मिक आणि शारीरिक घडण केली, परंतु माणसाने ना आत्मिक घडण केली ना शारीरिक घडण केली. फक्त आपल्या शरीरामध्ये दुःखाचा भाग, आपत्तीचा, समस्याचा, संकटाचा आणि निराशाचा. कारण आम्ही दुसऱ्यांचं वाईट योजतो. कधी आम्ही त्यांचं चांगलं योजावं. दुःखी आहे, निराशात आहे, समस्यात आहे, संकटात आहे, आम्हाला सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. योहान 15:12 वचनमध्ये सांगितले, जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, अशी ही माझी एक आज्ञा आहे. आणि देवाच्या आज्ञेवर मनुष्य चालतो तेव्हा त्याला देवाच्या गोष्टी भेटतात. म्हणून पुढचं वचन सांगते, जे तुम्हाला शाप देतात काय? जे तुम्हाला शाप देतात त्याला. हालेलुया. काही लोक आम्हाला बघतात तो थुंकतात, म्हणून त्यांना आशीर्वाद देते, तुम्हाला आशीर्वाद. हालेलुया. लोकांची मानसिक परिस्थिती बरोबर नाही, मग काय करणार तुम्ही त्यांना सांगा. हालेलुया. आपल्याला डोळ्यात म्हणून आपण बघतो की तर आपण चांगलं बघा. हालेलुया. काही माणसाची मानसिक परिस्थिती कशी असते, विनाकारण कोणाशी नफरत करायचं, द्वेष करायचं, हेवा करायचं. हालेलुया. हा एक माणसामध्ये स्वभाव असतो. हालेलुया. मला तेव्हा हसायला वाटते. हालेलुया. कारण मनुष्य देवाने काय शिकवलेलं आहे आणि मनुष्य काय शिकतो, जे शैतानी कृत्य जे आहे ते मनुष्य जास्त शिकतो आणि देवाची जी कृती आहे ते मनुष्य कमी शिकतो. कोणाचं वाईट कसं करावं, कोणाचा नाश कसा करावा, कोणाचा द्वेष कसा करावा. 15 ऑगस्टचा सण बरोबर. 3 कलर म्हणजे 3 धर्माचा उल्लेख आहे. 3 त्या भारत देशात 3 धर्माचा माणसाला एक कुटुंब म्हणून उत्पन्न केले आणि ह्याचे कलर 3 दिले. भगवा म्हणजे भारत देशाचं पवित्रता, जे सफेद ते येशू ख्रिस्ताचं पवित्रता, आणि जे हिरवा ते मुसलमान लोकांचं पवित्रता. या 3 व्यक्तीचं जीवन महत्व प्रीतीमध्ये आहे. आणि या देशामध्ये हे 3 मिळून युद्ध, लढाई, विजय. म्हणून
झेंडाचा सन्मान करतात की आम्ही सगळे एक आहोत. असं एक झेंडा म्हणजे आम्ही सर्व धर्मी एक. हालेलुया. आमचा सर्वांचा एक परमेश्वर, असं त्याचं उदाहरण. हालेलुया. आपल्या प्रत्येकाचे मनपसंत वेगवेगळे कपडे असतात, बरोबर, आणि तो वेगवेगळ्या पसंतवर आपले वस्त्र तयार. हालेलुया. परमेश्वर त्याची धार्मिकता, म्हणून परमेश्वर हा झेंडा आहे. हालेलुया. ज्या परमेश्वराने हर एक व्यक्तीसाठी, आज आपण जेव्हा ते बघतो तेव्हा देशाच्या सैनिकांसाठी, मंत्री लोकांसाठी, आमदारांसाठी, पोलिसांसाठी, मिलिटरीसाठी, देशवासी हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करतात. मग भले कोणी वाईट करतो त्याच्यासाठी प्रार्थना करतो, त्याला आशीर्वाद देतो. जर हे शिक्षण आम्ही आत्मिक विचारांमध्ये तर भविष्य पुढे चालते. आता लोकांमध्ये त्या आत्मिक शक्ती नाहीये, कारण हा शेवट काळामध्ये हे लक्षण आहे. म्हणून सैतानाच्या ज्या सभेमध्ये असणारी जी व्यक्ती असते ती नफरत, निंदा, द्वेष. उत्पत्तीमध्ये आपण 4 अध्यायामध्ये काहींचा आणि आबेलचा उल्लेख बघतो. काहींनी स्वतःच्या भावाचा उल्लेख केला. जेव्हा आपण भारत देशात एकमेका विरुद्ध बोलता, एकमेकांना मारता, एकमेकाची नफरत करतात, तर आम्ही आमच्या भावाविरुद्ध, तेव्हा तो परमेश्वर वरून त्याचा रक्ताचा मार्ग बघून तो आपल्याला सांगतो, आवाज देतो. योहानाच्या पहिल्या पत्रात 5:7-8 3 गोष्टी साक्ष आहेत. आपल्या शरीरात आत्मा आहे, आपल्या शरीरात पाणी आहे, आपल्या शरीरात रक्त आहे. या 3 गोष्टी आहेत आणि या 3 गोष्टी साक्ष देतात. ते त्याने निर्माण केले व आत्मा त्याने निर्माण केली. हालेलुया. जो मी एका नर्सरीमध्ये गेलो, तिथे एक माणूस भेटला मला, तर मी त्याला झाडाचे पैसे दिलेले. तो दुसरा माणूस तिथे होता, ते पैसे दिले, आता मला हे कर, पण त्याने माझ्या गाडीत सामान ते सगळे झाडं ठेवले. तर मी त्यांना पहिलं फोन विचार, म्हणजे तुम्हा मनात डाऊटफुल व्हायला नको आणि चिंता पण नको, त्याच्यासाठी फोनवर बोल आणि सांग. त्याने फोनवर केलं, बोलते नाही पैसे. तो जेवायला गेले ना, तेवढ्यात तो माणूस पुढे मला भेटला. मी त्यांना ही सुवार्ता सांगायला सुरुवात केली. मग त्याला काय सांगितलं, नोहा एक माणूस होता. या पृथ्वीमध्ये लोकांची पाप एवढी झाली तेव्हा देवाच्या मनात आलं की अंत करावं या पृथ्वीचं. आणि नोहाला पण 3 मुलं होती आणि या 3 मुलांद्वारे ती पुन्हा सृष्टीची निर्मिती तयार झाली. मग ते कोणते कोणते होते ते त्याला मी सांगून टाकले. तर त्याला सांगितलं, हे पवित्र शास्त्र असं आहे, कोणत्या धर्मासाठी नाही, तर आमच्या सर्वांना स्वर्गात जाण्यासाठी हे शास्त्र आहे. याला पवित्र बोलतात. आणि हे पवित्र लोक बनावे, जे पापी आहेत ना त्यांनी पाप सोडावी आणि चांगलं आहे ते जीवन जगावं, म्हणून त्या विषयावर याच्यात सगळं लिखाण केलेलं आहे. कुठल्या धर्मा जातीचा उल्लेख नाही केला. आम्ही नोहाच्या काळात ज्या परमेश्वराने नोहाला या पृथ्वीमध्ये ज्या गोष्टीचा अधिकार दिला, त्याची 3 पुत्र आणि 3 सुना होत्या आणि त्याच्याद्वारे अवघी आपण आलेले. तर ती ओशाळी जी आहे त्या शास्त्रामध्ये अनुभव घेणाऱ्या व्यक्तीसाठी त्याला ऐकायला स्टोरी एकदम सुंदर रीतीने तेवढ्या तिकडून एक कार आली. हालेलुया. काही करू शकत नाही. हालेलुया. तर नेक्स्ट टाइम मला आपण सांगितले नंबर द्या, तर पुढे नंबर घेऊ, वेळ आली तर सांगितलं. हालेलुया. तर हे जे लोकांना माहिती नाही, लोकांना फक्त एवढंच माहिती आहे, नफरत करणं. मी सांगितलं माणूस देव बनवतो ना, त्याची आराधना करतो. तो बोलत नाही, चालत नाही, काय नाही, देव तुमच्यामध्येच आहे. तुम्ही जे बोलतात ना जे तुम्ही बोलतात ना तोच देव आहे. तुम्हाला जो आत्मा दिलाय ना तो देवाचा आहे, कोणी दिलेला नाही. आपण देव खरेदी करून आणून ठेवतो, वस्तूही खरेदी आणून करून ठेवतो,
सगळं त्याच्या पुढे चढवतो, पण तो एक पण हात लावत नाही, लाडू पण खात नाही. पण आपण जेवण आलो, आपण काहीतरी खातो, त्यांनी ताकद शक्ती दिली. म्हणून म्हणतो ना आपण, तेव्हा प्रेत आणि मयत म्हणतात. काय म्हणजे नरकाच्या रस्त्यात चालले. स्वर्ग कुठून माहिती आम्हाला? जेव्हा आमच्यामध्ये पवित्रता आहे तेव्हा आमचा आत्मा देवाच्या बरोबर जातो. जेवढ्या लोकांना तुम्ही या धार्मिक विषयाविषयी बोलत राहणार, तुमचं जीवन आशीर्वादित. जेवढ्या लोकांना मी भेटतो ना, त्या सगळ्यांना एकच प्रश्न दिला. मला एक माणूस भेटला, मला सांगतो तू कोण आहे? तर बरं का, तू प्रोटेस्टंट आहे, कॅथलिक आहे, रोमन कॅथलिक आहे, कोणता आहे? मी देवाच आहे. कारण या शास्त्रात रोमन कॅथलिक नाहीये. रोमनच्या लोकांना रोमचे रोग आहेत ना, त्या लोकांना बरं तू रोमन कॅथलिक, तू रोम इकडे नाही मिळत, रोम तिकडे. तू रोमन कॅथलिक नाही, तू भारताचा कॅथलिक. कारण रोम तिकडे राहते, तू रोमला राहतो का इकडे राहतो? म्हणते इकडे राहतो. तर बरं ही गोष्टी कधी बोलायच्या नाही, आपण मानव आहे. इथे पत्रामध्ये लिहिलेलं आहे 28 अध्याय. ते रोमच्या लोकांना पौलानी पत्र लिहून पाठवलं. ते मूर्तीपूजेत वळायला लागली, जगाच्या वातावरणात वळायला लागली. तेव्हा ते सांगते की मी तुम्हाला एवढं घडवलेलं आहे, एवढं तुम्हाला पवित्र शास्त्राची माहिती, इतिहासही दिलेला आहे, पण तुम्ही आता पुढे चालता. आपण कुठे आहेत बरं? त्याच मुद्द्यावर त्याच्याशी माझं भरपूर बोलभाषण झालं. तो सांगते मी हे पण बघतो. हे वाचणं म्हणजे जीवन वाचणं. हे पवित्र शास्त्र वाचणं म्हणजे त्याचं जीवन वाचणं. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र शास्त्र वाचण्याची शक्तीता नाही किंवा प्रेरणा नाही, त्याचं जीवन वाचू शकत नाही. कारण त्याचं जीवन अस्वस्थ आहे. म्हणून झेंड्याला 3 कलर आहे, बरोबर? मग त्या 3 कलरवर मार्ग असतो. मार्ग, सत्य व जीवन. आपल्या सर्वांना मार्ग दाखवणारा परमेश्वर. आपण तिघे सर्व तिकडेच जायचंय. कोणताही धर्म तुम्ही स्वीकारा, पण शेवटी तुमचा विचारधारा त्याच्याच. त्यामुळे माणसाला विचार, तुला डोळे किती आहे? चष्मा ते 4 डोळे सांगतात. ऑलरेडी तुला डोळे किती आहे? 2. तुम्हाला 4, त्याला 6 दिसतात ना. 3 नाही ना डोळे, एक डोळा नाही. सर्व त्याचं एक रूप, पण वागणं मात्र त्याच्या रूपाचं. त्यामुळे आम्ही देवाची दिसत. एक उदाहरण दिलं त्याला मी. तू सांगितलं मी हिंदू आहे, तू सांगितलं मी ख्रिश्चन आहे. मी हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान हे बघत नाही. तुझ्या सगळ्यामध्ये देव आहे. मी सगळं तुझ्यात देव आहे. त्याला काय सांगितलं? आत्मा तो देव आहे. आणि शैतान पण आपल्यातच आहे. वाईट कर्म शैतानाची, चांगली कर्म. तर आता एक तुला साधाच मी एक दाखला उदाहरण देतो. चुकून पाय लागला, तू त्याच्या पाया पडतो की नाही? पडतात ना, हात जरी जोडतात ना, सॉरी करतात. तर तुझ्यामध्ये जेव्हा शैतान आला, राग आला, तर काय करतो? लात नेते हात. भांडण करताना कसे, बरोबर की नाही? ते काही काहीच करत नाही म्हणजे चांगले हात जोडायला गेलो. त्याला सांगितलं हेच ते उदाहरण. बरोबर आहे. देव आपल्यातच आहे. त्या दगडामध्ये देव नाही, तो बोलत नाही, चालत नाही, डोळे आहेत, त्याने दिसत नाही. सगळं काय आपल्यालाच करावं लागतं. ते गाडी पुसल्यासारखं ना, त्याचं तोंड पुसल्यासारखं. हे शिक्षण आम्हाला मिळत नाही. आम्ही मानवाचं शिक्षण घेतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि आम्ही स्वतः कंगाल होतो. त्या परमेश्वराकडे काय लागत नाही, तो देतो. त्या झाडातून फळं देतो. आज तुम्ही विचार करा, किती लोक झाडं लावतात फळं खाणारी, बरोबर? आणि शोची झाडं किती घराजवळ लावतात ते. मग त्याला मी सांगितलं, तुमची जमीन अशी वशीक पडली असेल ना, तर ते आंब्याचे पाठे असतात, खातात की नाही?
आंबे लवकर रुजतात पावसाळ्यात. ते काम कर, हे घे आणि कांड्यावर एक एक टाकत जा, म्हणजे काय होईल, आपोआप रुजतील. तुमचा फायदा होईल. एकानं सांगितलं तुम्ही चिंचोरे, चीच असते त्याचे चिंचोरे काढतात की नाही, काढतात ना. हा, तर हे काम कर, तुझ्या जमिनीची जी सांद आहे ना त्या सांदीला 2-2, 3-3 फुटावर टाकत जा किंवा 4-4 फुटावर. तुला कंपाऊंड करायची गरज नाही. 7-8 वर्षामध्ये तुला चिंच मिळते, तुझा फायदा होईल. दुसरी लाकडाने तुझा काय फायदा होणार नाही, त्याचे लाकडं पण होतील आणि तुझा फायदा पण होईल. असं न उत्पन्न परमेश्वराने नवीन आकाश नवीन आपल्याला पृथ्वी दिली. आपण हे काम करायचं. आपल्या मनात जेवढं चांगले विचार येतील तेवढे बुद्धी वाढते. जेवढे आपले विचार लोकांचं वाईट बघतो, वाईट योजतो, तेवढी बुद्धी कमजोर होते. मग फक्त विचारधारा काय, याचं कसं वाईट करायचं, याचं कसं नुकसान करायचं, याचा कसा घात करायचा, हेच प्रेरणा आहे. आता ही प्रेरणा मोठ्या शैतानाची असते आणि देवाची प्रेरणा आहे सर्व व्यक्तीच्या जीवनात चांगली. म्हणून आम्ही चांगले स्वभावाची लोक दिसत नाही. पहिल्यांदा कोणत्याही व्यक्तीची विचार करायचा आहे की कोणा व्यक्तीशी बोलायचं आहे किंवा कोणत्याही व्यक्तीचा मुलगा का मुलगी जरी करायची असेल तर पहिला काय बघता तुम्ही, स्वभाव. तेच बघतात ना. आणि काय बघितलेलं आहे माहिती नाही, कसं बघून आलेत काय. पहिला काय बघतात, हा त्या घरची लोक चांगले आहेत, पोराचे असो का पोरीचे असो, बरोबर ना. विचारले कसे काय यांचं लग्न झाल्यात माहिती नाही, त्यांना बघूनच केले मला वाटते, स्वभावामध्ये नाही. पहिल्यांदा चौकशी, बरोबर की नाही, स्वभावाची चौकशी, बरोबर. मग सोन्याची, मग वस्तूची. ये माणसामध्ये हा कठीण परिस्थिती आहे. म्हणून सगळ्याशी प्रीतीने वागा, वस्तूशी प्रीतीने वागू नका. कुठलाही मुलगा मुलगी करायचं असेल तर लग्न करायचं असेल तर पहिलं त्यांचं चित्र जोडणं, बरोबर. त्याच्यानंतर चित्र काय काय घेऊन जाणार, काय काय देणार, बरोबर की नाही. अंदाज विचारते किती तोळं दिले लग्नाला, ठरवलं ते 7. किती तोळं आहे गळ्यात माहिती नाही. मला सांगा एवढ्या बायका, मी कधी पण या विरोध आहे. लग्नाला जेव्हा ठरते का बोलते ना त्याच्यात अटी नाही ठेवायची. तेव्हा जो विश्वास आणि जे प्रेम आणि जे नवऱ्याला काय करायचं तो स्वतः करेल, त्याची बायको त्याला माहितीये काय करायचं, किंवा ती सुद्धा हळूहळू कमाईतून तिला काय करायचं ती पण करते. पण सोन्यात जास्त प्रेम आहे का कुटुंबामध्ये जास्त प्रेम आहे ते पहिलं बघायचं. जो वस्तूत प्रेम करतो तो कुटुंबात प्रेम करत नाही, अशा पहिलं शिक्षण घ्या. म्हणून नफरत कुठून सुरुवात होते, द्वेष कुठून सुरुवात होते, कारण त्याला चांगले गुण दिसले. माणसाला चांगल्या गुणांसाठी बोलण्याची प्रेरणा का. कोणी बोलणं ओरडणं चुप राहायचं ना, चांगला आहे ना ते बोलायला सुरुवात कर. नेहमी पहिला चेहरा हसता ठेवा. काय कसा ते पावसाळ्यात बेडू करतात ते एक एक तोंड असतं, काय करू त्यांना. मध्ये भीती आहे कारण बेडकाचे आत्मीय अशुद्ध आहेत की नाही, त्याच्यामुळे थोडस घाबरत. सगळेच बेडूक तसे नाही, घाबरू नका. तर काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला शिकायचं. हसते राहा. जो मनुष्य हसता असतो तो मनुष्य फ्रेश असतो. आता माझ्या डोक्याला दुनियाचे भार असतात, मग मी काय करतो, माझं दुःख त्या समोरच्या व्यक्तीला दुःख देऊ का, त्याला कसं सुख समाधान देईल हे शिक. माणूस कशा प्रकारे आनंद होतो ते पहिलं होतं तुमच्या चांगल्या गुणांनी, चांगल्या वागण्याने किंवा तुमच्या शब्द चुकीच्या बोलण्याने. आता तुमचे विरोध वागतात, निंदा करतात, द्वेष करतात, प्रार्थना कर या जीवनात बरोबर दे, देवा बरोबर दे. काय
आपण कशी प्रार्थना केली पाहिजे? प्रार्थना कशी केली पाहिजे? वाईट व्हावं का चांगलं व्हावं? कधी असे बोलतात आवाज बंद झाला, कारण करणे त्याला डर दुसऱ्याला आहे की नाही. जो माणूस चुकतो ना त्याच्यात प्रेम हा शब्द शरीरात ठेवा, म्हणजे सगळ्याशी तुम्ही चांगलं होतं. एक नफरत हा शब्द जर ठेवलेला असेल तर सकाळी उठल्यापासून ऊन दिसेल, सर्दी उलटी होते. म्हणून वर्षातनं 2-3 वेळा तूप चालूच. मोठे झाल्यावर सांगता शी, आणि लहान असताना नळ्या. आता हुशार आहेत बघ कसे असतात ना. पहिलं शिकताना शिकून घ्या. किती लोकांना मी बघितले ज्या बाया त्या छोट्या मुलाचे काढतात का ना स्वतःच्या अंगाला बसतात, ते शी नाहीये. समज देतो तुम्हाला, बरोबर की नाही हा. तर मी बघतो ते सांगतो. कधी त्या मुलाला सवय लावली का, एक रुमाल ठेव, नसेल ते एक छोटा डबा ठेव आपल्या चपातीला कामाला. आवळ्याकडे जा, गरमीला काय निघते ते बघ. तो तव्यावर मारायचा, तो काय करणार हा. वेळ लागले का पाणी आणायला तिकडे. एक दिवस मी एका बेकरीत गेलो, म्हणजे बेकरीमध्ये नाही गेलो, तिथून पहिला पाव आणायला सकाळी छोटा असताना. त्याने पीठ आहे ते पायाने लावलंय मला. हेच आपण खायचं. दुसऱ्या दिवशी पाव आणायचा बंद. दिसल्या डोळ्याला पाप आहे तरी खातात की नाही हा. कोण सोडते का? तर करणार का? हात आणि पाय, त्याने पाय धुतले असतील कदाचित. ही बाहेरचं ते बाहेरचं खाणं, स्वतःच ते स्वतः. म्हणून रोजची भाकर असं सांगितलं. शाबास. काय सांगितलं? जो कोणी एका गालावर मारतो, जरा मारून बघा, तुला घरी दाखवतात. बाहेर उतर या. कधी कधी एकमेकाशी कोणी काय बोललं तर लगेच भांडायला उतरतात. अरे असं थोडंच आहे. प्रभूचं वचन आहे बाबा. तू दगडा लागला तर, पाय ठेस लागली तर त्यांना सांगतो हे तुम्हाला मारला तो घे दाखव, असं सांगतो. वस्तूसारखे बोलायला दुसरा एक मारला ना कोणी, नुसता असं मस्करी तरी मारतात तरी पटापट 2-4 चढवतात. मी बघितले, बरोबर की नाही. काय ढगातून उतरून आले तर काय निश्चित शांत बर्फात फॅक्टरीतून उतरले काय नाही. आता बर्फ पण चालू आहे की नाही. अरे इकडे आले तर थोडा हसा माझ्या पुढे, मला बरं वाटतं. नाही तिथे असे दुःख वाटते रे. काय दुःख वाटायचं? कधी दुःखच वाटायचं ना. हसते राहा. सकाळी दात घासायची गरज नाही. आता हसत राहिलं का दातातली हवा निघेल, बरोबर. नाही सकाळची ऍक्टिंग करतात, बरोबर ना. असंच करतात की नाही. म्हणजे हसण्याची म्हणजे काय सांगतात, प्रॅक्टिकल कसे प्रॅक्टिस करतात. असं हसलं पाहिजे हा. सकाळपासून संध्याकाळ बघितलं ते एक माणूस असता दिसत नाही. तो पहिला आपल्याच विचारात चालत असतो. कुठे जातात काय माहिती. कधी कधी कोणाला हाक मध्ये तुम्ही मला म्हणजे कुठेतरी गेले. आपण तो अमेरिकेला पण बसल्या पोहोचतात. कुठे जातात पत्ता नाही. माणसाचं मन थोडं शांत ठेवायचं. विमान 14:1 दिलेलं आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ ठेवू नका. पहिलं देवावर ठेवा ना. जो शिकवतो ना त्याच्यावर ठेवा, की त्याच्याद्वारे आम्हाला चांगलं शिक्षण, ज्ञान, बुद्धी मिळेल. आणि जो तुझा अंगच खा तिला घेतो त्याला तुझी मंडळी घेऊन जाण्यास विरोध करू. माणसाचं मन एवढं भोळं पाहिजे. आपण तशी मन भोळ्याचे नाही. ही आपलं नाही. जेव्हा मनुष्य कोणाला तरी देत राहतो बघा, तेव्हा त्याला जास्त मिळेल. तरी पण लक्षात ठेवा. आणि जेवढा कंजूसगिरी करतो ना तेवढा तो कमजोर पडतो, प्रगती होत नाही. एका दुकानात गेला मी, त्याला सांगितलं तुला परवडते एवढंच तू व्यवहार कर. तू कशासाठी व्यवहार करतो? पैशासाठी ना, बरोबर. आता तू हे विकेल तेव्हा तू पैसे घे, बरोबर. आणि पैसा फक्त घरातच ठेवेल. ह्यो तुझा पैसा आहे. हे जेवढं सामान आहे ना हे तुझे पैसे आहेत.
समजलं? तो पैसा तिकडे पण यो पैसा इकडे आहे ना त्या, कारण तू त्याला खर्च केलाय, तुझ्याकडे बॅलेन्स आहे, आज न उद्या येईल, पण हा पैसा कदाचित तुझा कुठेतरी निघून जाईल, कोण चोरून पण जाईल, हा पैसा आहे. बोलते ये आता माझ्या डोक्यात शिरलं, मला बाणच नाही, मला समजच नाही, मला वाटतं फक्त पैसे आले पाहिजे, ही वस्तू त्यात पैसे. मी एक बास्केट घेतली झाडासाठी, तर त्याने मला सांगितलं 750 रुपये. काय काय सांगितलं? टप घेते, 10 वर्ष त्याला काय होणार असं ते मजबूत बनवलं. मी विचारच करत नाही, 750. मी काय केलं, मला दे इकडे, ठेवलंय, थोडं ठेवलं पुढे, परत एकदा विचारलं तुला काय वाटतं, सांगते 500 रुपये, 550 रुपये. किती कमी झाले? हा, कसे काय 200 कमी झाले? मी काय बोलला, फक्त तुला काय वाटतं एवढंच बोलला ना. तू सांगते मी रेट बोलतो जास्त, की लोक येतात कटकट करतात ना बोलतात. मी सांगते बघ, माझे 550 गेले तरी मला फरक नाही पडत, पण तुझ्या हातातून पाप नाही झालं पाहिजे. तुला गरज आहे ना तेवढंच, हे देवाने मला पाठवलं. तुझ्याकडे जे गिराक येतो ना ते देव पाठवते, पण तू त्या गिराकाला जर तू लुटतो तर तुझ्याकडे गिराक येणार नाही. हे बरेच दिवस तुझे असे पडतील, याचं भाडं तुला भरावं लागेल. तुला गरज आहे ना तेवढंच घे, तुझ्याकडे पण गिराक येते. म्हणजे डोक्यात असं पडत, विचार करा. त्या टपची वॉरंटी किती आहे? 10 वर्ष. तरी काय होणार, तसं ते बनवून कारण झाडाचं ते वेळ. आता तुम्हाला मी सांगतो, जेव्हा त्याला मी देवाच्या काही गोष्टी सांगायला सुरुवात तेव्हा त्याला गोष्टी पडल्या. तू इकडे फक्त बसूनच राहणार की, हा गिराक पाठवणारा तो आहे. तुझं सत्य आहे तेच विचार कर, तुला सत्य मार्ग नाही. पण शास्त्रात खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण आम्हाला शास्त्र शिकायला टाइम नाही, बाकी सगळं शिकायला टाइम. म्हणून या पृथ्वीमध्ये 99% 1% म्हणजे ते 10 हिस्सा बोलतो ना, ते धार्मिक लोक आहेत. या जगात फक्त धार्मिक लोक 10%. किती? धार्मिकाचा एक पवित्रकरण 10% आहे, आणि हे 10% आकाश कपाटी उघडणार. तुमच्या भविष्यात अख्ख्या जगामध्ये अशा घटना येणार आहेत की सगळे गुडघे या पवित्र शास्त्राप्रमाणे चालणार आहे. कारण ते दिलेलं आहे 10वा हिस्सा. कारण 10 आज्ञा, हा 10वा हिस्सा जो माणसाच्या जीवनात असते ना तो परिपूर्ण असतो. कारण आकडे टोटल 0 बघितलं तर 10च आहे, म्हणजे परिपूर्ण. 1 ते 9 पर्यंत असतात, बरोबर. त्याच्या पुढे परत 0 सुरू होते, बरोबर, किंवा 1 सुरू, मग वाढणार, प्लस होत. भविष्य बघ. एका व्यक्तीला विचारलं मी, त्याला तू हा टिळा लावलाय, बरोबर, हे शास्त्रात आहे, हे आपल्या सर्व धार्मिक लोकांसाठी ते आहे, पण त्याला प्लस पाहिजे, 0 नाही. 0ला डिमांड नाहीये. तुझं भविष्य जे आहे ना तर प्लस मध्ये ठेव, मायनस मध्ये ठेवू नका. मायनसला किंमत नाही, 0ला किंमत नाही. 0 मायनस करता संपलं. बरं आहे, त्याला मेडिकल मध्ये प्लस आहे, गोळी खा जीवन वाढव, बरोबर. बोलतच नाही, त्याला सांगितलं, तो बोलते हे खरोखर पॉइंट. बरं ठीक आहे, क्लिअर टाकलं, तिकडे प्लस कर, तुझं भविष्य वाढणार. प्लसला माणसाला काय वाटते, जेवढं प्लस मध्ये वाढवी जातील, 1%, 0% तर वाढतच जाणार, लाखो करोडो. कारण माणसाचं भविष्य बरोबर प्लस मध्ये नाही, मायनस मध्ये. मधुशलायचं देवाबरोबर एक नातं होतं. उत्पत्ती 5 अध्यायामध्ये ना 27 वचन मध्ये दिलं, 969 वर्ष जगला. किती? त्याच्यानंतर हळूहळू सगळे डाऊन झाले, कारण पाप वाढत झाली, तसं मायनस होत गेलं भविष्य आपलं.
आपल्या पापामुळे पण मायनस होतो, समजलं? शून्य आहे म्हणून आपल्याला आकार द्यायचा. उत्पत्ती शून्यातून आकार दिला म्हणून पहिल्या शाळेत जाताना पहिला शून्य, शून्यामध्ये काय त्याला बोलतात? भोपळा. म्हणून धरून ठोकला, नंतर भोपला. हा प्रश्न आहे, आकार कसा होतो ते पण. जेवढं आम्ही ज्ञान अनुभव ते देवाकडे बसायचं का, फक्त एवढं सांगा मला शिकवा, ही पापी आहे, मला काहीच माहिती नाही, तुमच्या बिना मी काय शिकू शकतो, मी एक कमजोर व्यक्ती, मी एक पापी व्यक्ती, मला अक्कलने बुद्धीने ज्ञान नाहीये, तुमचं ज्ञान मला हवं आहे. बस जेवढं बायबल वाचतं तेवढं वाचायचं ना, देवाकडे बसायचं ना, जेवढं चांगलं करता येते तेवढं. पाठीमागे शाप येत असं काही म्हणून कोणी चुकलाय की कोणी काहीतरी नफरत करतोय, द्वेष करतोय, त्याला करू दे, त्यांच्या मनाला शांती आहे ना, बस. येशूला एवढं तो मारलं, कुसावर खेळत तरी तो समाधानी होता, किती प्रेम त्याचं होतं आज आपल्याकडे. म्हणून आपल्या वैऱ्यावर टाइम वेळ संपला. तर नेहमी गाल पावडर लावायला नाही, मेकअप करायला नाहीये. आज जरा बोललं कांदा कापल्यासारखा माणूस बोलतो, बरोबर की नाही? त्यांना काय माहित नाही, असं थंडावल्या एसी लावलं काय, ठीक आहे टाइम झाला म्हणून त्यांना भूक लागली. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, धन्यवाद देतो सुंदर दिवसाबद्दल, तुझे आभार मानतो. मान परमेश्वर सर्व मध्ये लोक आमदार लोक सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद प्रभू येशू, सर्व सैनिकावर, सर्व मध्ये लोकांवर परमेश्वराचा आशीर्वाद, प्रत्येक सेवा करणार प्रत्येकावर प्रभूचा आशीर्वाद. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व लोकांचं जीवन असू द्या. मी पापी तुमच्या सर्व पापांच्या प्रतांच्या आम्हाला सर्व क्षमा कर, तुमचा आत्मा शरीर स्वर्गराज्यात जाऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.